नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका एन के पवार. मागील लेक्चरमध्ये आपण प्रकरण पहिले संघटनात्मक वर्तनाची ओळख करून घेतलेली आहे. आज आपण संघटनात्मक रचना, संस्कृती, व्यक्तिमत्व आणि अभिवृद्धी या दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण संघटनात्मक संरचना म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. संघटनेच्या संरचनेत संघटनेचे स्पष्ट आणि गर्भित स्वरूपाचे नियम आणि धोरणांची आखणी केलेली असते. संघटनेच्या संरचनेद्वारे संघटनेतील निरनिराळ्या भूमिका व जबाबदाऱ्यांचे वाटप, नियंत्रण आणि समन्वय साधला जात असतो. संघटनेच्या संरचनेद्वारे कंपनीच्या वेगवेगळ्या स्तरांवर माहितीचे वहन कशा प्रकारे होऊ शकते हे देखील निश्चित केले जात असते. संघटनांच्या केंद्रित स्वरूपाच्या संरचनेत निर्णय हे वरच्या स्तरापासून व्यवस्थापनाच्या खालच्या स्तरापर्यंत झिरपत असतात. विकेंद्रित स्वरूपाच्या संघटनात्मक संरचनेत संघटनेच्या निरनिराळ्या स्तरांवर निर्णय घेतले जात असतात. विद्यार्थी मित्रांनो, आदर्श संघटनात्मक संरचनेला सुरळीतपणे कार्य करणारी संघटना आणि गोंधळात असलेल्या संघटनेत नेहमीच अचूक भेद करणे शक्य होत असते. आदेशांची स्पष्ट अशी साखळी निर्माण करण्याचा श्रेणीबद्ध संघटनात्मक संरचनेद्वारे संघटना त्यांची कार्य अधिक कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी विकसित करू शकत असतात. संघटनेची संरचना ही संघटनेची उद्दिष्टे आणि धोरणांवर अवलंबून असते. केंद्रित स्वरूपाच्या संरचनेत व्यवस्थापनाला वरच्या स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार सर्वात जास्त दिलेले असतात. संघटनेचे वेगवेगळे विभाग आणि त्यांच्यावर कडक नियंत्रण हे वरच्या स्तराचे असते. विकेंद्रित स्वरूपाच्या संरचनेमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार हे वेगवेगळ्या स्तरांवर वितरित केले जात असतात आणि वेगवेगळे विभाग आणि त्यांच्या खात्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्यही दिले जात असते. आता आपण संघटनात्मक संरचनेची व्याख्या बघणार आहोत. संघटनात्मक संरचना म्हणजे संघटनेतील निरनिराळ्या भूमिका, अधिकार आणि जबाबदाऱ्या नेमून देणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, समन्वय साधणे ही कार्य निश्चित करणे होय. संघटनात्मक संरचनेद्वारे व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर माहितीचे वहन कशा प्रकारे केले जाईल हे निश्चित केले जात असते. संघटनात्मक संरचनेला संघटनेचा आराखडा असेही म्हटले जात असते. संघटनात्मक संरचनेचा हेतू आता आपण बघणार आहोत. संघटनात्मक संरचना ही संघटनेच्या उद्दिष्टांशी आणि स्पष्टतेशी निगडित असते. संरचना ही संघटनेचा कणा मानली जात असते. तसेच संरचनेमुळे संघटनेला आकार प्राप्त होत असतो. ज्याप्रमाणे शरीराच्या प्रत्येक अवयवाला विशिष्ट कार्य पार पाडावे लागते, त्याचप्रमाणे संघटनेच्या प्रत्येक शाखा आणि स्तरालाही वैशिष्ट्यपूर्ण कार्य पार पाडावे लागत असते. संघटनेतील वेगवेगळे विभाग आणि भूमिकांद्वारे संघटनात्मक संरचनांची निर्मिती केली जात असते. संघटनात्मक संरचनांद्वारे संघटनेची महत्त्वपूर्ण उद्दिष्टे आणि कृतींसाठी धोरणांची खात्रीशीर आखणी केली जात असते. संघटनात्मक संरचनेद्वारे संघटनेत कोणत्या कर्मचाऱ्याने कोणते कार्य करावे यासाठी निश्चित माहिती प्रत्येकास मिळत असते. कार्यक्षम आणि व्यवस्थित चालविल्या जाणाऱ्या व्यवसायासाठी संघटनेचे प्रत्येक स्वरूपाचे कार्य पार पाडण्यासाठी संघटनेत संबंधित कौशल्य असलेली व्यक्ती आहे किंवा नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे परस्पर वैमनस्य हे भेदावे, यातून संघटनेतील व्यक्ती एकमेकांविरुद्ध मतभेद किंवा कारस्थाने करत नाही याचीही खात्री करून घेणे गरजेचे असते. संघटनेतील निरनिराळ्या व्यक्तींना त्यांच्या भूमिका, कार्य, अधिकारांची व्याप्ती निश्चित करून देण्याच्या संरचनेमुळे व्यवसायासाठी आवश्यक असलेली सर्व कार्य करण्यासाठी कर्मचारी एकत्रितपणे काम करू शकत असतात. हा होता संघटनात्मक संरचनेचा हेतू. संघटनात्मक संरचनेच्या वैशिष्ट्यांमध्ये आपण असे सांगू शकतो की संघटनात्मक संरचनेमध्ये संघटनेतील सर्व प्रकारची कामे आणि भूमिका निश्चित केलेल्या असतात. संपूर्ण संघटनात्मक संरचनेमध्ये प्रत्येक प्रकारच्या पदांची आणि सध्या या पदांपैकी किती पदे भरलेली आहेत हे दर्शविले जात असते.
लहान आकाराच्या संघटनांच्या संरचनेमध्ये अधिकारांच्या उतरंडीपेक्षा कामाच्या ठिकाणातील भूमिकांवर जास्त लक्ष दिले जात असते. संरचनात्मक संरचनेत वृद्धी होत असलेल्या लहान संघटनांमध्ये वेगाने बदल होत असतात. तसेच लहान आकारमानाच्या संघटना या पदांची भरती, कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे हस्तांतरण करणे या कार्यासाठी लवचिकता बाळगून असतात. विद्यार्थी मित्रांनो, संघटनात्मक संरचनेचे प्रकार आता आपण अभ्यासणार आहोत. यात अधोगामी संरचना आणि क्षैतिज समांतर संरचना प्रकार आपण सांगू शकतो. अधिकारांची उतरंडी असलेल्या संघटनात्मक संरचनेत साधारणपणे अधोगामी संरचना दिसून येते. अशा संघटना त्यांच्या कर्मचाऱ्यांवर खूप मर्यादित वाव देत असतात आणि त्यांची विशिष्ट कार्य ही खूप कमी स्वरूपातील पर्यायी मार्गाच्या आधारे पार पाडावीत अशी अपेक्षा बाळगतात. यामुळे अशा संघटनांमध्ये संघटनेतील सर्व कार्य ही प्रामाणिक पद्धतीने आणि अचूकपणे पार पाडली जातात किंवा नाही हे पाहण्यासाठी व्यवस्थापनाचे अनेक स्तर यामध्ये आढळून येतात. बँक व्यवसाय हे अधिकारांच्या उतरंडीच्या स्वरूपातील संघटनात्मक संरचनेचे उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. बँकेतील पैशाचे व्यवहार हे काळजीपूर्वक आणि जबाबदारीने पार पाडले गेले पाहिजे, कारण हे व्यवहार जोखीमपूर्ण असतात. बँकेतील पैशांच्या व्यवहारांसाठी निश्चित नियम आणि कार्यपद्धतीचा निर्देश केलेला असतो. लहान आकारमानाच्या संघटना तसेच नवीन शोध लावणाऱ्या कंपन्या किंवा व्यावसायिक संघटनांमध्ये प्रामुख्याने क्षैतिज समांतर संरचना आपल्याला दिसून येते. क्षैतिज समांतर संरचनेच्या संघटनांमध्ये व्यवस्थापनाचे खूप कमी स्तर असतात व यामध्ये संघटनेतील सहकारी आणि समान अधिकारांवर भर दिला जात असतो. यामागे प्रमुख संकल्पना अशी असते की संघटनेतील प्रत्येक व्यक्तीने अधिकाधिक जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्याला योग्य वाटेल अशा पद्धतीने काम करण्याचे अधिकाधिक स्वातंत्र्य या प्रकारात दिलेले आपल्याला आढळून येते. आता आपण संघटनात्मक जाळ्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत. संघटनेच्या संप्रेषणाद्वारे कंपनीच्या निरनिराळ्या कर्मचाऱ्यांमध्ये माहितीचे वितरण केले जात असते. सर्वसाधारणपणे कंपनीत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहितीचे हस्तांतरण हे औपचारिक किंवा अनौपचारिक संप्रेषण जाळ्याद्वारे पार पाडले जात असते. या दोन्ही पद्धतींचा वापर परिस्थितीनुसार केलेला जात असतो. म्हणजेच कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी प्रामुख्याने अनौपचारिक संप्रेषण मार्गांनी माहिती पुरवली जाते, तर वरिष्ठ स्तरावरील पर्यवेक्षकांकडून कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संप्रेषणाच्या औपचारिक मार्गाचा अवलंब केला जात असतो. संघटनात्मक जाळ्यांच्या प्रकारांमध्ये आपण पुढील प्रकार बघणार आहोत. त्यामध्ये अफवांचे जाळे, अधोगामी जाळे, समांतर जाळे आणि आयताकृती जाळे. यात पहिला प्रकार आहे अफवांचे जाळे, यालाच आपण ग्रेपवाईन असे म्हणत असतो. अफवांचे जाळे हे अनौपचारिक संघटनात्मक संप्रेषण जाळ्याचा प्रकार आहे असे मानले जाते. अफवांचे जाळे हे प्रत्येक संघटनेत अस्तित्वात असते. अफवांच्या जाळ्यांद्वारे संभाव्य पदोन्नती, पगारातील घट, दुसऱ्या कंपन्यांचे विलिनीकरण या संदर्भात वावड्या उठवल्या जात असतात. अफवांच्या जाळ्यांद्वारे संघटनेतील व्यक्तीचे आपल्या संघटनेविषयीचे ज्ञान हे ज्ञान पुरविण्याची त्यांची इच्छा दर्शवली जात असते. अफवांच्या जाळ्यांद्वारे पुरवली जाणारी माहिती ही संघटनेच्या औपचारिक घोषणेच्या आधी पुरवली जाणारी बातमी असते. पुढील प्रकार आहे अधोगामी जाळे. संघटनांमध्ये संप्रेषणाच्या निरनिराळ्या औपचारिक पद्धतींचा वापर केला जातो. संप्रेषणाचे अधोगामी जाळे हे औपचारिक स्वरूपाचे असते. या प्रकारच्या संप्रेषणात वरिष्ठ व्यवस्थापक हे माहिती देण्यास पुढाकार घेऊन ही माहिती वेगवेगळ्या पदांच्या कर्मचाऱ्यांना पुरवित असतात. पुढे आहे समांतर जाळे. संघटनेतील वेगवेगळ्या सहकार्यांमध्ये माहिती पुरवली जाते. हे समांतर संप्रेषण जाळ्याचे उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. समांतर संप्रेषण जाळे हे औपचारिक स्वरूपाचे असते. या संप्रेषणाद्वारे संघटनेतील समान पदाच्या कर्मचाऱ्यांच्या संबंधात वृद्धी केली जात असते. समांतर संप्रेषण जाळ्याद्वारे कर्मचाऱ्यांना
कामाच्या ठिकाणी यशस्वी कामगिरी करण्यासाठी तसेच परस्परांना मदत करण्यासाठीची आधार यंत्रणा निर्माण केली जात असते. व पुढील प्रकार आपण सांगू शकतो की आयताकृती डायगोनल जाळे. आयताकृती संप्रेषण जाळ्यामध्ये संघटनेतील कर्मचाऱ्यांचे पद आणि या कार्यांना निकष न मानता सर्व कर्मचाऱ्यांचा संप्रेषणात अंतर्भाव केला जात असतो. आयताकृती संप्रेषण जाळ्यांचा वापर हा प्रामुख्याने प्रकल्प केंद्रित कार्यात गुंतवलेल्या संघटनेत केला जात असतो. उदाहरणार्थ चित्रपट निर्मिती, चित्रपटाचे निर्माते, पटलेखक किंवा निरनिराळ्या प्रकारचे सहाय्यक हे परस्परांमध्ये वेगवेगळ्या कार्यासंबंधीच्या माहितीचे आदान प्रदान करत असतात. हे होते संघटनात्मक जाळ्यांचे प्रकार. आज आपण संघटनेची संरचना म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, त्याचप्रमाणे संरचनात्मक संघटनेचा हेतू, संघटनात्मक संरचनेची गुणवैशिष्ट्ये, संघटनात्मक संरचनेचे प्रकार, त्याचप्रमाणे संघटनात्मक जाळ्यांचे विविध प्रकार अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.